खाली आली कळलंच नाही बाबा. युक्ताहार नरगे आणि साधने अल्पनारायणे दाखविले कलियुगा माझे करावे कीर्तन तेणे नारायण देह भेटी नलगे लौकिक सांडावा वेवाचे धर्म नाही का आणि न करावा श्रम एक नाम पुरे विठोबाचे. तुम्हाला कामामध्ये काम काही म्हणा राम राम काम करताना तुम्हाला भगवान परमात्म्याचं संकीर्तन करता येतं नाही का. बाकी काहीही करायची काय बरं गुरु वगैरे काय करायची गरज आहे का आम्हाला. अजिबात भानगडीत पडू नका. जगद्गुरु तुम्हाला सांगतात मी माझ्या मनाचं काही नाही सांगतो. नवे गुरुदास्य संसारिया वैराग्य तरी भेणे कापे विषया तैसे नाम नवे पंढरी राया जया सायास न लगती मनोनी गोड सर्व भावे आंघोळी न लगे तोंड धुवा. इतकं ते सोपं आहे. म्हणून न लगे लौकिक सांडावा व्यवहार घ्यावे मनांतर भस्मदंड. वनात जाण्याची गरज नाही. भस्म लावण्याची दंडकमंडलू घेण्याची काही गरज नाही. ज्यांनी दंडकमंडलू घेतलाय त्यांचा देखील परमार्थ कडेला गेलाय असं समजण्याचं काही कारण नाही. तुकोबराय सांगतात नाही तया सुटली द्रव्य मोह आशा भस्म दंड छाया तरुवराची. 100 चरणाच्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय सांगतात अरे ज्यांनी संन्यास घेऊन बाहेर गेले नामस्मरण करण्यासाठी त्यांचा परमार्थ काही कडेला गेला अशातला काही भाग नाही. म्हणून तुम्हाला व्यवहारातलं काही टाकायची गरज नाही. न लगे लौकिक सांडावा व्यवहार घ्यावे वनांतर भस्मदंड कलियुगा माझी करावे कीर्तन तेणे नारायण देईल भेटे. तुका म्हणे मज आणिक उपाव दिसती ते वाव नामे वीण. भगवान परमात्म्याच्या प्राप्तीचे अनेक उपाय आहेत. त्या प्रत्येक उपायांमध्ये आता सांगायला वेळ नाही आपली वेळ संपलेली आहे. त्या प्रत्येक साधनामध्ये काही ना काही कमीपणा आहे. नाना साधनाच्या केल्या जुगलबंदी व्हायला लागली. गायकाने अर्धा तास गायचं मृदंगवाल्याने अर्धा तास मृदंग वाजवायचा. झालं राहिलं काय खाली. कीर्तनकार काय डोमलं सांगणार. येतच काय त्याला मुळात सांगायला. म्हणजे मला तर काहीच येत नाही पण जे आता चाललंय सगळा धिंगाणा ते तरी काय सांगतायत आणि ते ऐकून आपला काय उद्धार होणार आहे महाराज लक्षात ठेवा. त्याच्यापेक्षा न ऐकलेलं चांगलं. म्हणून रोज एक आणि हे लोकांना श्रोतांना विचारायचं काम कोणाचं आहे. वाक्याचं काम आहे. तुम्ही काय परमार्थ करता. हरिपाठ म्हणता की नाही. काकडा म्हणता की नाही. नित्यनियमाचं भजन करता की नाही. हे विचारायचं काम कोणाचं आहे महाराज. कीर्तनकार येतात 2 तास बडबड करून निघून जातात. आपण काय घेऊन जातो महाराज त्यांच्यापासून. आपण काहीतरी घेऊन गेलं पाहिजे. म्हणून रोज रामकृष्ण हरी मंत्राची एक तरी माळ आपण जप केलं पाहिजे. किती लोक करणार उद्यापासून. अवघड आहे महाराज अवघड आहे नाही का. असं न्यूनते पुरते अधिकते सरते करणे घ्यावे तुमते विनवित्वासे पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे मज क्षमा करणे संती नवे अंगभूत युक्ती नोहे हा उपदेश तुमचे बडबडिलो शेष तुमच्या कृपेचे पोसणे जन्मोजन्मी तुका म्हणे. या ठिकाणी
नानांच्या कृपा आशीर्वादाने मला या ठिकाणी 2 शब्द काही बोलण्याची संधी मिळाली. जे काही बरोबर असेल ते माझ्या श्रीगुरूंचं आहे. जेवढं काही चुकलेलं असेल माझ्याकडून ते सगळे माझ्या बुद्धीचे दोष आहेत, ते माझे मला परत द्या. जेवढं चांगलं आहे तेवढं मात्र जरूर घ्या. परमभाग्याने आपल्या सर्वांच्या मध्ये मला सेवा करायची संधी मिळाली. नानांचा हा कृपा आशीर्वाद आपल्या सर्वांवर असाच कायम राहो. श्री गुरु भागवत महाराज कराडकर आपल्यासाठी मार्गदर्शनासाठी कायम आपल्याला उपलब्ध आहेत. त्यांचाही आशीर्वाद आपल्याला लाभतच आहे आणि पुढेही तो लाभत राहणार आहे. असा परमार्थ आपल्याला सर्वांचा फळाच लावो ही प्रार्थना पांडुरंग परमात्म्याची चरणी करून सेवेला पूर्ण विराम देऊ. सेवा केली असे हरिभक्तपरायण सानापूरचे नाना आणि त्यांच्या माध्यमातून पंढरपूरचं हे वावटळ इथे या भागामध्ये येऊन हे जे एक महाकाय रूप झालंय ते वैष्णवगड. वैष्णवगड म्हणजे वैष्णवांनी वैष्णवाच्या देणगीतून वैष्णवासाठी उभं केलेलं एक या ठिकाणी एक प्रार्थना स्थळ. इवले स्वरूप लाविले द्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी या उक्तीप्रमाणे आपण जे सांगितलं की कलियुगामध्ये काय करावं हे या ठिकाणचे नानाच्या सानिध्यामधले 80% लोक असे आहेत महाराज. हे दररोज नेमाने काकडा असं हरिपाठ असं गाथ्याचं वाचन केल्याशिवाय 2 दिवस उपाशी राहायचं काम पडलं तर जेवणार नाहीत असे कर्मठ लोक आहेत त्यामध्ये 80%. नानाचं आयुष्यभर गाथा जगलेत. गाथा काय असतो हे नाना वाचला नाही, त्यांनी आयुष्यभर गाथा जगलेत आणि हा सर्वांच्या समोर आदर्श आहे. समाजासोबत सांगायचं की नानाच्या आयुष्यामध्ये त्यांनी कधी कल्पना केली नाही की वैष्णवगड असं एखादं मोठं मंदिर होईल. कोणाच्या स्वप्नात नव्हतं, परंतु त्या परमार्थाच्या भक्तीच्या जोरावर या ठिकाणी पुंडलिकाने जसं पांडुरंगाला पंढरपूरला आणलं त्या नानाच्या भक्तीच्या जोरावर या ठिकाणी पांडुरंगाला यावं लागलं. त्यातून हे काम जे सुरू झालं बघता बघता 4 कोटीचं काम होऊन गेलंय. या ठिकाणी जे काही या ठिकाणी होत असेल या ठिकाणी वाळूचा एक जर खडा पडत असेल तर हा जो समोर समाज बसलेला आहे या समाजाच्या कष्टाच्या देणगीतून या ठिकाणी सर्व हे होतंय. होत असताना प्रत्येक वेळेस 6 महिन्याला जर आपण आलो तर नवीन काहीतरी काम या ठिकाणी होताना दिसतंय. परंतु मागच्या 1 वर्षामध्ये 2 वर्षामध्ये आपण या ठिकाणी या सर्वांच्या देणगीतून या ठिकाणी 46 लाखाची जमीन घेतली आणि बघता बघता आज संस्थांच्या मालकीची 8 एकर जमीन या ठिकाणी झालेली आहे. शासनाकडून एक 100 कोटीचं प्लॅन या ठिकाणी करणं चाललेलं आहे. तर ती 3D तयार झालेली आहे. मुंबईचे आर्किटेक्ट यांच्या माध्यमातून ते काम चालू आहे. परंतु त्यासाठी जमिनीची नितांत 10 एकराची तरी गरज आहे कमीत कमी आणि त्यासाठी आम्ही समाजासोबत एक घाट घालतोय. हा जो या ठिकाणी सप्ताह सुरू आहे, सप्ताह जो दरवर्षी होतोय यामध्ये आपण बघतोय सकाळचं गरम पाण्यापासून म्हाताऱ्या माणसाच्या गरजा ओळखून अगदी पोटभर चहा, उत्कृष्ट न्याहारी आणि पक्वानाचं जेवण, दर्जेदार जेवण सर्वांपर्यंत जे मिळतंय हे या सर्वांच्या देणगीतून आहे. या ठिकाणी कोणीही छातीला माती लावायची नाही. मी केलं सर्व जे झालं या सर्व समाजाच्या माध्यमातून या ठिकाणी होतंय. त्यामुळे सर्व काही होत असेल ते श्रेय या समोर बसलेल्या समाजाला या ठिकाणी जातंय. या समाजाच्या माध्यमातून चाललंय. आम्ही सप्ताहाची जी वार्षिक मिटिंग या ठिकाणी घेत असतो त्यामध्ये 5-50 गावचे ठराविक 200-400 600 700 लोक असतात. त्यांच्या माध्यमातून त्यांच्या देणगीतून यावर्षी कार्यक्रम पत्रिका आपल्या सप्ताहाची कार्यक्रम पत्रिका जशी प्रसिद्ध असते तशीच व्यवस्थापनाची पत्रिका त्या ठिकाणी प्रसिद्ध असते की कोणाच्या देणगीतून हे कार्य चालतंय.
माझी समाजाला विनंती आहे, अजूनही या ठिकाणी बरेच लोक देणगीपासून वंचित आहेत. आपल्या सप्ताहासाठी कोणाला 11,000 असतील, 5,000 असेल, 50 किलो साखर असेल, 1 क्विंटल साखर असेल, तेलाचा डबा असेल, या सप्ताहामध्ये ज्यांची अजूनही द्यायची इच्छा असेल, कारण या ठिकाणी आपल्याला माहिती आहे, या ठिकाणी 10 रुपयाची मेथीची जुडी जरी येत असेल तर त्या माळणीचं व्हाउचर, त्या माळणीची सही त्यावर होते आणि तो हिशोब या ठिकाणी ऑडिटला जातो. असा हा सप्ताह, याचा कुठलाही देखील सप्ताह म्हणजे महाराजाचं कुरण असतंय, परंतु वैष्णवगणाचा जो काही सप्ताह असेल याचा 1 रुपयाचा हिशोब या ठिकाणी ठेवला जातो आणि ते पारदर्शकता पाळून या ठिकाणी चाललेले कार्य आहे. माझी समाजाला विनंती आहे, अजूनही देखील आपण 4 कोटी या ठिकाणी सर्वांच्या देणगीतून उभारले. आणखीन एकदा आपल्याला वैष्णवगणाचं 100 कोटीचं प्लॅन एस्टिमेट करण्यासाठी 1 कोटी रुपये आपल्याला आणखी या ठिकाणी उभारायचे. माझी गावगावच्या दात्यांना विनंती आहे, आपण आणखी एकदा या ठिकाणी जे चळवळ आहे, या चळवळीमध्ये सर्वांनी सहभागी व्हायचंय. येणाऱ्या 2 दिवसामध्ये आपल्याला सप्ताहासाठी वार्षिक देणगीदार मी सांगितले त्याप्रमाणे कोणत्याही एका पद्धतीनं या ठिकाणी देणगीदार व्हायचंय आणि भगवंताचं हे कार्य पुढे न्यायचंय. एवढी समाजाला नानाच्या वतीने मी कळकळीची विनंती करतो आणि थांबतो. विठ्ठल जी जे